सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे, याचाच परिणाम थेट कांदा निर्यातीवर होत आहे. याच अनुषंगाने आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करूयात. दादा, काय सांगणार एक व्यापारी म्हणून सध्याच्या युद्धाबद्दल? काय परिणाम होणार आहे? आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेश, भारतामध्ये सर्व ठिकाणी लाल कांद्याचं उत्पन्न निघालेले, त्याची विक्री सुरू आहे. तसेच आता 15 मार्चपासून पुढे आपल्या संपूर्ण भारतामध्ये रब्बी ओनियन जो की उन्हाळ कांदा आहे, त्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात निघणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्या उन्हाळ कांद्याला या सर्व आखाती देशांमध्ये प्रचंड मागणी असते, कारण त्या कांद्याची टिकवण क्षमता ही 5 ते 6 महिने साधारणतः राहते. त्यामुळे आपल्या भारतातील कांद्याची चव आणि टिकवण क्षमता या दोन्ही गोष्टी गुणवत्तेच्या आधारावरती आपल्या आखाती देशांमध्ये आपल्या कांद्याला प्रचंड मागणी असते. साधारणतः यावर्षी अशी शक्यता दिसत होती की तो कांदा 12 रुपयापासून 15 रुपयापर्यंत कुठेतरी विकला जाईल. परंतु आता हे युद्ध सुरू झाल्यामुळे त्या कांद्याची जी काही एक्सपोर्ट होणार आहे, ते एक्सपोर्टला माल जाणार नाही. त्यामुळे कुठेतरी तो रब्बी ओनियन उन्हाळी कांदा जो म्हणतो आपण, तर तो 5 रुपये ते 10 रुपयामध्येच विकला जाईल अशी शक्यता आता दिसत आहे. याचा परिणाम काय होणार? यावरती तोडगा काय काढावा? याच्यावरती सरकारने लवकरात लवकर हस्तक्षेप करून जे काही निर्यातदार आहेत, एक्सपोर्टर्स आहेत, त्यांना 5% ते 10% अनुदानाची आम्ही गेली 2 वर्षापासून सरकारकडे मागणी करतोय. तर त्याचा सरकारने विशेष लक्ष घालून विचार करून ते अनुदान दिलं गेलं पाहिजे. जर ते व्यापाऱ्यांना अनुदान भेटलं तर कुठेतरी त्याचा इफेक्ट हा बाजारावरती होईल आणि 2 पैसे शेतकऱ्यांना जास्त मिळतील. एकंदरच गेल्या काही दिवसापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत होता, यामुळे शेतकरी त्रस्त होते. मात्र आता निर्याती सध्या युद्ध सुरू असल्यामुळे व्यापारी देखील या अडचणीत सापडले आहेत. एकंदर सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.